चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही कार्यक्रमाला आलात आणि आज आहे कार्यक्रम ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांचा. सरांना सुद्धा खूप खूप धन्यवाद की सरांनी आज विनंती मान्य करून उपस्थित राहिलेत आणि आज आपल्याला खूप मोलाचा अशा टॉपिकवर ते बोलणार आहेत. ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सर तुम्हाला सगळ्यांनाच परिचित आहेत, पण संस्थापक व सचिव पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे यांचं कार्य सगळ्यांना माहिती आहे. आपले पितामह ब्रह्मर्षी पत्रीजी सरांनी यांना ब्रह्मर्षी पदवी दिलेली आहे सरांना. आणि PSSM चे सुद्धा ते महाराष्ट्राचे कोऑर्डिनेटर आहेत. आणि खूप सरांच्या कार्यापासून मी सुद्धा स्वतः मोटिवेट होऊन, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण सुदर्शन पिरामिड ही बांधलेला आहे. परवाच 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला सर आले होते. आणि शृंगारपुरे सरांबरोबर सरांचा सुद्धा सेशन झालं आणि बरेच प्रॅक्टिकल सरांनी करून दाखवलेत. पिरॅमिडचं महत्व काय, ओमचं महत्व काय, तर ते सगळं तुम्हाला माहिती आहे. पण आपण गेले 3 दिवस जो कार्यक्रम अटेंड करत होतो तो डिव्हिनिटी टू ह्युमॅनिटी, म्हणजे अर्थ कशी क्रिएट झाली आणि आपण ह्युमन बिंग मध्ये कसा प्रवास केला, आपलं अस्तित्व परमेश्वर ईश्वर असं होतं. तर ते 3 दिवस गेले, आपण इंग्लिशमध्ये ऐकत आहोत. तर सरांना मी विनंती केली होती की असा इंग्लिशमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे, पण आपल्या साधकांसाठी तुम्ही आता आपल्याला पुढं कसा प्रवास करायचा आहे, म्हणजे मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे आपल्या होमला आपल्या घरी कसं परतायचंय यावर थोडस मार्गदर्शन करावं. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद की सरांनी लगेच मला त्याच वेळेला हो म्हटलेलं आहे. आणि आपण कालचे 3 दिवसाचे प्रोग्राम संपल्यानंतर लिंक मध्ये आज ठेवलेलं आहे. तर मी सरांना विनंती करते की सर तुम्ही आता सेशन सुरू करावं, ध्यानही घ्यावं, कारण आपल्याला तर ध्यान पण महत्वाचं आहे. तर कृपया सर तुम्ही आता सुरू करू शकता. तुम्हाला स्पॉटलाइट देते. हा सर, तुम्ही सुरू करू शकता. नमस्कार. आपलं सगळ्यांचं आपण या कार्यक्रमामध्ये सामील झालात याबद्दल अभिनंदन आणि आभार. आणि डॉक्टर मंगल धेंड मॅडम यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला तुमच्या सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची संधी दिली आहे. आणि आपला आजचा विषय जो आहे की मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे, तर त्याच्यावरती सुरुवात करण्याच्या आधी आपण एक 5 मिनिटं ध्यान करूया. त्यासाठी सगळ्यांनी आरामात बसायचंय, सुखासनात बसायचंय. आपल्या दोन्ही हाताची बोटं अशी एकमेकात गुंफायची आहे. दोन्ही हात अलगद मांडीवर ठेवायचे. बसताना तुम्ही मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवरती सोफ्यावरती बसला असाल तर पायाची अडी घालायची आहे. आणि आपले दोन्ही डोळे अलगद बंद करून आपला नेहमीचा श्वास कसा चाललाय हे फक्त पाहायचंय. कुठलाही मंत्र म्हणायचा नाहीये, जप करायचा नाहीये, देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणायची नाही. येणाऱ्या विचारांना सोडून द्यायचंय आणि आपलं मन पूर्ण पूर्ण रिकाम होऊ देऊन ती विश्वशक्ती जास्तीत जास्त आपल्यामध्ये आपल्याला साठवून घ्यायची आहे. तेव्हा कृपया आरामात बसा, सुखासनात बसा आणि आपला प्रत्येक श्वास पहा. श्वास जाणवायला लागला की आपल्या मनातले विचार आपोआप नाहीसे होतात. आपलं मन विचारशून्य होतं आणि ती विश्वशक्ती आपल्या शरीरात व्हायला लागते. तेव्हा आरामात बसून प्रत्येक श्वास बघा. आणि हे सोपं जाण्यासाठी आपण संगीत पण ऐकणार आहोत.
तर मी करू का? हा चालेल, काय हरकत नाही. कारण फक्त आवाज येत नाहीये. तुम्ही कशावरनं करणार आहात? नाही, माझ्या मोबाईलवर मी करतोय, काय हरकत नाही. तुम्ही लावलं तरी हरकत नाही, नाही, कुठलाही पण नाही संगीत. येते ऐकायला. मोबाईलवरच ऐकायला येत नाहीये. बरं ठीक आहे ना, तुम्ही लावू शकता. ठीक आहे मग. कारण ऐकायला पण येत फक्त नाहीये. हा मला 5-6 शेअर मिनिटं आपण. करावं लागेल साऊंड. साऊंड शेअर करावं लागेल मला. नाही नाही, करा ना तुम्ही, लावलं तर काही हरकत नाही, तर काहीच नाही, नो प्रॉब्लेम. नाही, तुम्ही मोबाईल वरनं सुरू केलं नव्हतं का केलं होतं? केलं होतं ना, दुसऱ्या मोबाईलवरनं केलं होतं. पण नाही, मग ऐकायला नाही आलं. बरं ठीक आहे, मी अजून एक लावतो, हा, त्याच्यात एक अजून एक होतं का? ट्राय करा. कारण मग मला हे स्क्रीन शेअर. आता येतोय आवाज? आता आलाय का नाही आलेला? नाही आलेलं नाही. नाही मग नाही जमणार. मग तुम्ही लावा, हम्म. किंवा नाही लावलं तरी चालेल, कारण आपलं हे शॉर्टच आहे, 5 मिनिटाचं. बरं, मी बघते. कृपया प्रत्येकाने आरामात बसायचं आहे, सुखासनात बसायचं आहे, आणि प्रत्येक श्वास कसा चाललाय हे साक्षी भावाने बघायचं आहे. मनात आलेल्या विचारांना सोडून द्यायचंय, पुन्हा श्वासावरती यायचंय. आणि हे सोपं जाण्यासाठी आपण ध्यान करताना काही मंत्र नाही, जप नाही, फक्त या दिव्य मध्य बरोबर वाहत जा. आवाज बरोबर येतोय का वाहत जा. सर म्युझिकचा? हो, येतोय येतो. हा, ठीक आहे, ठीक आहे. Have you still not joined our 6 days reading challenge? We noticed सगळ्यांनी डोळे बंदच ठेवायचे, आणि प्रत्येक श्वासाची जाणीव आपल्याला होते का, एवढं फक्त बघायचंय. आता आपलं मन संपूर्ण रिकामं झालेलं आहे, आणि आपण सर्व एका पिरामिड मध्ये बसलो आहोत, पायापासून 1/3 उंचीवरती. त्या पिरामिड ऊर्जेत आणि या दिव्य मधुर संगीताचा आस्वाद घेत आपण ध्यानावस्थेत गेलो आहोत. आपण आणखी 2 मिनिटं या स्थितीत राहूया, आणि मग हळू ध्यानातनं बाहेर येऊया.
आता सगळ्यांनी डोळे बंद ठेवून आपल्या दोन्ही हाताची बोट मोकळी करायची आहे. आपण हळूहळू ध्यानातनं बाहेर येतो आहोत. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू आपल्या दोन्ही हाताची बोट मोकळी करायची आहेत आणि दोन्ही तळहात मोकळे झाले की आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. आपल्याला मिळालेली ध्यानातली शक्ती आपण पुन्हा एकदा साठवून घेतो. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत खाली पाहत आपले हात खाली आणायचे. खाली पाहत डोळे उघडायचे. काही क्षण शांत बसायचंय आणि मग हळूच डोळे उघडायचे. आता सगळ्यांनी डोळे उघडायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की मनुष्यत्वाकडून आपण देवत्वाकडे कसे जाऊ शकतो. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला हा नरदेह किती महत्वाचा आहे. असं सांगतात की 83,99,999 जन्म घेतल्यानंतर हा 84 लाखावा जन्म जो आहे तो माणसाला मिळतो. माणसाचा जन्म मिळतो. आणि ह्या जन्माचं वैशिष्ट्य काय? त्याच्या आधीचे सगळे आपले जे जन्म असतात त्याच्यापेक्षा ह्या जन्मामध्ये आपलं शरीर हे उभं असतं. आपला मेंदू वरती असतो आणि त्याच्या खाली मग पोट वगैरे बाकीचे अवयव असतात. त्याच्या आधीच्या जन्मांमध्ये डोकं, पोट, पाठ वगैरे सगळे असे एका आडव्या रांगेत असतात आणि आपण आता उभ्या याच्यात आलेलो आहोत. दुसरं ह्या जन्माचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जन्मातूनच फक्त तुम्ही देवत्वाकडे म्हणजे तुमच्या मूळ स्वरूपाकडे पोहोचू शकता. काय आहे आपलं मूळ स्वरूप? तर आपण सगळेच देव आहोत, परमात्मा आहोत, सर्वात्मा आहोत. मग आपण माणूस कसे झालो? तर आत्मा परमात्मा पदाला पोहोचल्यानंतर त्याच्यामधनं आत्मे बाहेर पडतात. त्याला अंशात्मे म्हणतात. आणि हा अंशात्मा हा म्हणजे मग तो एक एक जीव असतो आणि त्या जीवाची प्रगती हळूहळू होत 84 लाख जन्म नंतर मनुष्य जन्म माणसाला मिळत असतो. तर ही प्रगती कशी होते आणि खरंच असं होतं का? आणि हे होण्यासाठी, लवकर होण्यासाठी आपल्याकडे कोणता मार्ग आहे याच्याबद्दल सुद्धा आपण समजून घेऊ. त्याआधी आपण ज्ञानेश्वर माऊली याच्याबद्दल काय म्हणतात ते समजून घेऊ. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुला तुझ ध्यान कळो आले. तुझा तूच देव, तुझा तूच भाव, फिटला संदेह अन्यतत्वी. आपले तुकाराम महाराज याबद्दल काय म्हणतात बघा. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. आढव नाढव गेले, भावा भावा झाला स्वयमेव पांडुरंग.
आपण नेहमी ऐकतो, वाचतो, सगळ्या संत महात्मांनी पण सांगितलंय की प्रत्येक माणसामध्ये देव आहे. या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत देव आहे, कणाकणात देव आहे या सृष्टीत. पण आपण ही गोष्ट एवढी गांभीर्याने घेत नाही, ऐकली तरी त्याच्यावरती विचार करत नाही. पण हे सत्य आहे की आत्मरूपी ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. मानवात काहीही भेद नाही. सर्वश्रेष्ठ असा आपला आत्मा, आपली चेतना आपण संसाराच्या मायाजालात विसरून गेलो आहोत. आपण ध्यान करून त्याची परत जाणीव करून घेतली पाहिजे. आत्मतत्व हे सर्वात अधिक प्रिय आहे, प्रियतम प्रिय, म्हणून आत्म्याचीच उपासना करायला हवी. त्यासाठी ध्यान सर्वात सोपा व महान मार्ग आहे. तर आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आपण फक्त शरीर आहोत. पण आपण फक्त शरीर आहोत का? नाही. आपलं शरीर असं आरोग्य चांगलं राहिलं म्हणजे आपण आरोग्यवान झालो का? तर नाही. आपलं शरीर आरोग्यवान आहे आणि आपलं मन जर अस्थिर असेल तर आपल्याला मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं किंवा मनोरुग्णालयात जावं लागतं. मन चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, पण आपलं शरीर चांगलं आहे, मन चांगलं आहे, पण बुद्धी जर स्थिर नाही तर ही बुद्धी आपल्याला वाईट कामासाठी वापरल्यामुळे, भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागतं. पण ज्याचं शरीर स्वस्थ आहे, मन शांत आहे, बुद्धी स्थिर आहे, असा माणूस समाजासाठी चांगलंच काम करतो. म्हणजे सामाजिक आरोग्य पण त्याला मिळतं आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक हे आरोग्य ज्याच्याकडे आहे त्याला आध्यात्मिक आरोग्य मिळतं. आणि जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या हीच केलेली आहे की ज्याच्याकडे हे पाचही आरोग्य आहे तो खरा आरोग्यवान, संपूर्ण स्वास्थ्य त्याच्याकडे आहे, होलिस्टिक हेल्थचा तो आनंद घेतोय. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आत्म्याशी निगडीत आहे. कारण आपण जेव्हा आपली ओळख करून देतो, माझं नाव हे आहे, माझं वय असं आहे, माझं एवढं शिक्षण झालेलं आहे, मला मुलं बाळ आहेत, काय बाकी सगळ्या गोष्टी आपण सांगतो, पण ती आपली पूर्ण ओळख नाही. आपण खरे कोण आहोत हे जेव्हा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हाच कळतं. तेव्हा काय कळतं तर ते आपण बघूया. पण हे केव्हा कळतं तर जसं आपल्या माणसाच्या जीवनामध्ये शैशव आहे, आपण शिशु म्हणून असतो लहानपणी, नंतर आपण बालक होतो, नंतर युवक होतो, नंतर प्रौढ होतो, नंतर वृद्ध होतो. आणि माणसाचं जीवन या 5 पायऱ्यांमध्ये संपतं. पण आत्मा जो आहे त्याच्यामध्ये, त्याच्या जीवनात, प्रत्येक अंशात्म्याच्या जीवनामध्ये 7 पायऱ्या आहेत. शिशु आत्मा, बाल आत्मा, युवा आत्मा, प्रौढ आत्मा, वृद्धात्मा, अलौकिक आत्मा आणि परमात्मा. आणि तो परमात्मा झाला किंवा परत त्याच्यातनं आणखीन अंशात्मे निर्माण होत असतात. मग शिशु आत्मा म्हणजे काय? तर जेव्हा अंशात्म्याचा त्याच्यातनं जन्म होतो तेव्हा तो शिशु आत्मा त्याला म्हणतात. तो कसा असतो? तर शिशु आत्म्याचं ध्येय वाक्य असतं
की ते नको करायला. कारण भौतिक आपल्या शैशवाप्रमाणे या काळात कालचक्रात खूप मर्यादित समज आणि मर्यादित हालचाली असतात. त्यामुळे अनेक शिशु आत्मे अगदी सोपं जीवन जगण्यासाठी जन्म घेतात. कोणती मागणी किंवा गुंतागुंत त्यांना भीतीदायक वाटते. नवीन अनुभव घ्यायला शिशु आत्म्यांना भीती वाटते. हे उत्साहित होत नाही, उत्तेजित होत नाही. शिशु आत्मा किंवा ज्याचा पहिला जन्म झाला तिला आत्मा स्वतःला आणि त्याच्या सभोवतालच्या जगाकडे मी आणि मी नाही एवढंच समजतो. यापेक्षा जास्त आकलन त्याला होत नसतं. योग्य आणि अयोग्य कृतीमधील फरक शिशु आत्म्याला जाणता येत नाही, पण त्याला व्यवहार ज्ञान व सभ्यतेचे नियम शिकवले जाऊ शकतात. शिशु आत्मे क्वचितच उच्च शिक्षण घेतात आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्यावर बळजबरी करावी लागते. न अनुभवलेल्या परिस्थितीत ते गोंधळतात व विरोधी पवित्रा घेतात. शिशु आत्मे सर्वसाधारणपणे नोकरी धरत नाहीत. याबाबत वृद्ध आत्म्यांच्या वैशिष्ट्यासारखेच शिशु आत्म्यांचे असतं. शिशु आत्मे आपल्या माता पित्यांचा धर्म त्यात काहीही सुधारणा न करता मुकाटपणे स्वीकारतात. पण त्यात त्यांना फारसा स्वारस्य नसतं, इंटरेस्ट नसतो व त्यातलं फारशी समज पण त्यांची कमी असते. प्रेम म्हणजे शिशु आत्म्याला वाटतं तीव्र वासना. जगण्यासाठी शिशु आत्मे स्वयंपाक करतात आणि जेवतात. त्यांचं अन्न सुद्धा जास्त शिजलेलं असतं आणि त्याला फारशी चव नसते, अगदी बेचव असतं. या आत्म्यांना जवळजवळ सर्वच गोष्टींची भीती वाटते. त्यांचे स्वयंपाकघर निर्जंतुक व स्वच्छ असते. शिशु आत्मांना जे कुत्रे चावतात असे कुत्रे पूर्वी कधी कोणाला चावणारे नसतात, पण असे कोणाला न चावणारे कुत्रे या शिशु आत्म्यांना चावत असतात वारंवार, कारण त्यांचा स्वभाव अत्यंत भित्रा असतो. आणि आपण म्हणतो की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. मग शिशु आत्म्यांचं आपण माणसाच्या याच्यात 3 हे सांगितले गुण: तमोगुण, रजोगुण आणि सात्विक गुण. तर शिशु आत्म्यामध्ये फक्त तमोगुणाचं प्रमाण जास्तीत जास्त असतं. इतर गुण कमी कमी असतात. रजोगुण आणि त्यापेक्षा कमी सात्विक गुण असतात. पण माणसाचा ह्या शिशु आत्म्यापासून तर परमात्म्यापर्यंतचा प्रवास कसा होत असतो, त्याला साधारणपणे 1000 जन्म घ्यावे लागतात माणसाचे. आणि त्याची प्रगती हळूहळू होत असते आणि त्याच्यामध्ये मग तो तमोगुणा कमी होऊन रजोगुणाकडे जातो. त्याला म्हणतात बाल आत्मा. त्याच्यामध्ये रजोगुणाचे जास्ती वाढतात. तर बाल आत्म्याचं ध्येय वाक्य काय असतं? योग्य प्रकारे करा किंवा मुळीच करू नका. कराल तर चांगलं करा, नाही तर काही करू नका. बाल आत्मा स्वतःला आणि त्याच्या आजूबाजूच्या जगाला मी आणि इतर अनेक मी असं ओळखतो. बाल आत्मा लहान वयातच दृढ श्रद्धा त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून उसनवार घेत असतो. त्याच्या त्या श्रद्धा अक्षरशः आढळ असतात. बाल आत्मा सर्वसाधारणपणे आनंद देणारा असतो, समाजाचा आधारस्तंभ असतो आणि कोणी विरोधी दृष्टिकोन व्यक्त केला
तर तो आतून गोंधळतो, भांबावतो. बाहेरून तो राग व्यक्त करेल, विरोध करेल, नकारात्मक भावनांच्या ऊर्जा त्यात खूप असतात आणि त्याला लढाई करायला आवडतं. बाल आत्म्याला ही स्थिती तशीच ठेवायची असते, म्हणून तो त्याचे काम त्या उद्देशाने करतो. धार्मिक श्रद्धेबद्दल बाल आत्म्याचा कल मूल तत्ववादाकडे असतो. या अवस्थेत देवत्वाचा, दैवी गुणांचा उत्कृष्ट नमुना मजबूत असतो. बाल आत्मा दृष्ट शक्तींवर सुद्धा विश्वास ठेवतो. प्रामाणिक लैंगिकतेच्या उत्तान प्रदर्शनामुळे बाल आत्मा बैचीन होतो. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्यांना त्याच्या स्वतःच्या दोषास्पद नैतिक मूल्यांना जखडून ठेवण्यासाठी संघर्ष करतो. बाल आत्म्याने शिजवलेले अन्न बेचव व न आवडणारे असते. बाल आत्मे त्याच्या न्यायाच्या जाणीवेचा धक्कादायकपणे अपमान झाला तर कोर्ट कचेऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रवृत्त होतात. म्हणजे आपण जर समाजातले वेगवेगळी माणसं बघितली तर आपल्या लक्षात येईल की तो आत्मा कुठल्या स्टेजवरती आहे. याच्या पुढची पायरी आहे युवा आत्मा. युवा आत्म्याचं ध्येय वाक्य काय, की तुम्ही माझ्या पद्धतीनेच करा, याच रीतीने करा. म्हणजे त्याची डिक्टेटरशिप असते, हुकुमशाह असतो तो. नवीन प्रदेशाचा पल्ला गाठण्यासाठी युवा आत्म्यासाठी ही साहसी वेळ असते. त्याला साहस करायला आवडतं. आपल्या कार्यक्षेत्रातील सामर्थ्यवान व प्रभावशाली लोक याच्यामध्ये सापडतात. म्हणजे आपण जर राजकारणी लोकांकडे बघितलं, जे राजकारणात धुरंधर आहे असं आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये आपल्याला या सगळ्या प्रवृत्ती दिसून येतात. युवा आत्मे भौतिक स्तरावर अवघड कामे करण्यास उत्सुक असतात. त्यांच्या जीवनात बहुधा अशक्य कामे पूर्ण करण्यासाठी ते स्वतः निर्धार करतात आणि सामाजिक सुधारणांचे ते शिल्पकार असतात. ते स्वतःला मी आणि तुम्हाला तुम्ही समजतात, पण ते स्वतःला मी तुमच्यापासून तू असे वेगळे ओळखतात. हे एक आहेत असं ते मानत नाही, समजत नाही. युवा आत्मा क्वचितच त्याच्या प्रेरणेबद्दल विचार करतात किंवा प्रश्न विचारतात, कारण त्यांचे आकलन मर्यादित असते. प्रौढ आत्म्याचे आकलन त्यापेक्षा जास्ती असते. हा जो युवा आत्मा असतो तो बहुधा नेहमी उच्च शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो. सर्वसाधारणपणे पदवीचे शिक्षण ते घेतात. युवा आत्मा त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करतो व या अवस्थेत घटनाचक्रात सफलता हा परवलीचा शब्द असतो. त्यांना यश मिळवायचं असतं. युवा आत्मा धार्मिक प्रवृत्तीचा असतो, तर त्याचा कल अत्यंत सनातनीपणाकडे असतो. सर्व धार्मिक सुधारणांच्या विरुद्ध तो अथक प्रचार करतो. युवा आत्मा निरीश्वरवादी असेल तर तो तितक्याच परिश्रमाने इतरांची सनातनी वृत्ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. ते आरडाओरडा करून त्याग करते. त्यांच्या सभोवतालच्या जगाला त्यांनी त्याग केला आहे याची आठवण करून देण्याची प्रत्येक संधी घेते. याच्या उलट संपूर्ण लैंगिक स्वातंत्र्याचा ते तेवढ्याच कळकळीने प्रचार करतात. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना की दान करावं किंवा दान कसं असावं, तर उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. आपण केलेला त्याग कोणाला सांगायची गरज नाही. सीतामातेने प्रचंड त्याग केला, परंतु तिने कोणालाही कधीही सांगितलं नाही. आपल्या सीतायणवरनं आपल्या लक्षात येतं
ते सात्विक, शुद्ध सात्विक प्रवृत्ती कशी असते आणि ही तामसी रजोगुण आणि सात्विक गणाची सुरुवात ही कशी असते हे आपल्याला युवा आत्म्याच्या जीवनावरनं लक्षात येतं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर इतर वागले नाहीत तर युवा आत्मे त्यांचा तेवढ्या जोमाने तिरस्कार करतात. सुरुवातीच्या काळातील युवा आत्मे लहानपणी शिकलेल्या अन्न पद्धतीला चिकटून राहण्याची वृत्ती ठेवतात. युवा आत्मे बहुधा दर्जेदार पाळीव प्राणी पाळतात. ते कोणालाही पाळत नाहीत, तर निवड करतात. आपण म्हणतो ना त्याचं खानदान बघतात, तसं आहे. युवा आत्मा हा भौतिक शरीराशी जास्त जोडलेला असतो. सूक्ष्म देह प्रवासात ऍस्ट्रल बॉडी ट्रॅव्हलचे धडे तो शिकत नाही. युवा आत्मे शक्य तितक्या लवकर परत येण्याचा प्रयत्न करतात आपल्या शरीरात. युवा आत्म्याला शरीराबाहेर राहणे पसंत नसते. बाल आत्म्यासाठी ते भीतीदायक असते, पण प्रौढ आत्म्याला ते मनोरंजक वाटते. तर वृद्ध आत्मा जो असतो तो ह्या ऍस्ट्रल बॉडी ट्रॅव्हलचं स्वागत करतो. म्हणजे आपल्या आत्म्याची प्रगती कशी होत जाते हे आपलं याच्यावरून लक्षात येतं. तर युवा आत्म्यानंतर प्रौढ आत्मा जो असतो त्याचं ध्येय वाक्य काय असतं? व्हॉट इज द मिशन? ते कोणत्याही जागी करा पण येथे नाही. म्हणजे ही अवस्था फार कठीण असते. आत्मपरीक्षणाची खूप मागणी असते. म्हणजे स्वतःला ते तपासून बघत असतात आणि त्या बदल्यात पुष्कळदा त्यांना फार थोडी शांतता मिळते. सर्व चक्रातील हे जे कालचक्र आहे, म्हणजे परमात्म्यापासून अंशात्मा तयार होतो आणि त्याचं ते शिशु आत्मा, बालात्मा, युवा आत्मा, प्रौढ आत्मा असं जे चक्र आहे, तर परत परमात्मा बनण्याचं या चक्रातील हे जे प्रौढ आत्मा आहे हे सर्वात कठीण कालचक्र आहे. कारण प्रौढ आत्मा स्वतःला जसे समजतात तसेच ते इतरांनाही समजतात. या आकलनामुळे कोणतेही कारण दिसत नसताना प्रौढ आत्मे नातेसंबंध तोडतात किंवा तशाच प्रकारे इतर सतत बाहेरून अयोग्य नातेसंबंध शोधतात. वृद्ध आत्म्यांना जेवढं गूढ ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुकता असते तशी प्रौढ आत्म्यांना नसते. आधीच्या अवस्थेतील आत्म्यांपेक्षा प्रौढ आत्म्याला सौंदर्याचे आकलन स्पष्ट असते. या अवस्थेच्या शेवटी प्रौढ आत्मा सत्य आकलन करायला सुरुवात करतो. म्हणजे त्याच्या सात्विक गुणामध्ये सात्विकतेला सुरुवात होते. प्रौढ आत्मा या कालावधीत मेंदूचा आतापर्यंत न वापरलेला भाग वापरायला सुरुवात करतो. अतिंद्रिय दृश्य घटना वारंवार घडू लागतात. शेवटी त्यांची दखल गंभीरपणे घेऊन त्यावर काम करेपर्यंत त्या चालूच राहतात. प्रौढ आत्म्याचे आकलन सुरू होते, त्याला कळायला लागतं, पण ती समज पूर्ण झालेली नसते. प्रौढ आत्मे त्यांच्या जीवन काळात माहीत नसलेल्या गुणधर्मांचा शोध घेत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण शोधतो आहोत हे त्यांना माहिती असतं, पण कशाचा शोध घेतो आहे याबद्दल स्पष्टता नसते. या कारणांमुळे प्रौढ आत्मे चिदानंदात आत्ममग्न असलेल्या आत्म्यांच्या सहवासात असल्याशिवाय जीवनाचा आनंद नेहमीप्रमाणे किंवा सामान्यतः घेत नाही. त्यामुळे ही अवस्था कठीण असते.
प्रौढ आत्मा नेहमी उच्च शिक्षणामागे असतो, पण ते नेहमीच संस्थे संबंधित असेल ते नाही. प्रौढ आत्मा तत्वज्ञान व शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देतो. कार्ल मार्क्स, अल्फ्रेड एडलर, सिगमंड फ्राइड, अरिस्टॉटल, अल्बर्ट आइन्स्टाईन हे सर्व प्रौढ आत्मे होते. ते बुद्धिझम सारखे बौद्ध धर्मासारखे शांत धर्म स्वीकारतात. प्रौढ आत्मा अवस्थेत धर्म स्वयंप्रेरित असतो. तो दुसऱ्यांनी सांगितला हे केला म्हणून नसतो, त्यांना ती प्रेरणा होत असते. प्रौढ आत्मे उत्कृष्ट स्वयंपाकी होतात. तंत्रशुद्ध स्वयंपाक करणे व उत्कृष्ट अन्नाची पारख करत जेवणाचा आनंद घेतात. प्रौढ आत्म्याने पाळलेले प्राणी बहुधा त्यांच्या मालकाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे असतात आणि सर्व पुरेसे नाही असे वाटून शिशु आत्म्यांची वाढ होण्यासाठी त्यांना या प्रौढ आत्म्यांकडे दिले जाते. शिशु आत्मे या प्रौढ आत्म्यांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्याकडनं त्यांची ज्ञानात वृद्धी होत असते. प्रौढ आत्म्यानंतर वृद्ध आत्मा. कसा असतो वृद्ध आत्मा? त्याचं काय ध्येय वाक्य आहे? तर तो काय म्हणतो, तुम्हाला हवे ते तुम्ही करा, पण मला जे पाहिजे आहे ते मी करेन. मी काय करायचं हे तुम्ही सांगू नका. वृद्ध आत्मा इतरांना व स्वतःला महान गोष्टींचा भाग समजतो आणि यातूनच त्याच्या लक्षात येते की खोट्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या समस्यांशिवाय इतर कोणतेच प्रश्न नाही. म्हणजे वृद्धात्म्याला कळतं की आपल्या जीवनाचे दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या आपणच निर्माण केलेल्या आहेत. आपल्या खोट्या स्वतःबद्दलच्या आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या खोट्या आकलनाने, चुकीच्या आकलनाने त्या निर्माण झालेल्या आहेत. ते प्रश्न निर्माण झाले. हा वृद्धात्मा जो आहे तो उच्च शिक्षण घेईलही किंवा कदाचित घेणार पण नाही. त्याच्या गुरुने त्याच्यावर दडपण आणले तर किंवा त्याचे कार्य पाडण्यासाठी त्याला योग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक आहे असं त्याला वाटलं तर तो उच्च शिक्षण नक्की घेईल. अनेक वृद्ध आत्मे बागकाम करणारे असतात. त्यांच्यातील जन्मजात बुद्धिमत्ता, प्रचंड मालमत्ता असलेले युवा आत्मे चांगला पगार देऊन वापरतात. युवा आत्मे या वृद्ध आत्म्यांचा बुद्धिमत्तेचा उपयोग करून आपलं काम करून घेतात आणि त्यावर त्यांना चांगला पगार पण देतात. कारण युवा आत्म्याला भौतिक प्रगती पाहिजे असते आणि ती त्यांच्या माध्यमात होत नसते, म्हणून वृद्धात्म्याला ते आपल्या जवळ बाळगतात. वृद्ध आत्मा भौतिक सफलतेचा फोलपणा व तात्पुरतेपणा खोलवर जाणतो आणि त्यामुळे तो मिळवण्याच्या उर्मीची त्याच्यात कमतरता असते. आपल्याला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, आपण ह्या पदाला पोहोचायला पाहिजे वगैरे असे विचार त्याचे नसतात. आध्यात्मिक उत्क्रांतीची त्यांना आता ओढ लागते, म्हणून ते बाकीच्या गोष्टी बाजूला सारतात. शेवटच्या स्तरावरील वृद्ध आत्मे कोणत्याही कालावधीत पैसे मिळवण्यासाठी क्वचित नोकरी करतात. अंतिम स्थितीत एकत्रीकरणाचे ज्ञान झाल्याने वृद्ध आत्मे क्वचितच विशिष्ट शिकवणीला चिकटून राहतात.
ते स्वतंत्रपणे विचार करायला लागतात. पण वृद्धात्मा हा फार भोगवादी असतो आणि घनिष्ठ शारीरिक संबंधाचा आनंद घेतो. आधीच्या अवस्थेतील आत्म्यांसाठी वृद्ध आत्मा नेहमी अनुभवी आणि उत्तेजक भागीदार असतो. पण ते निष्काळजी स्वयंपाक करणारे असतात. बहुतेक वृद्ध आत्मे प्राण्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करतात आणि प्राणी सुद्धा त्यांना छान प्रतिसाद देतात. बहुतेक केसाळ कुत्र्यांची मालकी या वृद्ध आत्म्यांकडे असते. सर्व वृद्ध आत्मे शेवटी तत्वज्ञान आणि कला यांच्याकडे वळतात. वृद्धात्माच्या स्टेज मधून पुढची स्टेज आहे अलौकिक आत्मा. प्रकटीकरणाच्या वेळी व्यतिरिक्त हे उच्च आत्मे अशरीरी असतात. ते शरीर धारण करत नाही. त्यांना बोधवाक्याची गरज नसते. अलौकिक आत्मा इतरांना स्वतःप्रमाणेच अनुभवतो. अतिंद्रिय संदेश वहनाद्वारे सुसंवाद आणि परामानवी अमानवी एकीकरण घडते. हे उन्नत आत्मे भौतिक शरीरात क्वचितच अवतार घेतात आणि त्यांनी तसे केले तर ते त्या ग्रहावर अस्तित्वात असलेल्या आध्यात्मिक किंवा भौतिक निरस्ताव अंतुष्टता यामुळेच बहुधा असते. ते बहुधा साक्षात्कारी गुरुचे अवतरण होण्यापूर्वी 100 वर्षे आधी येतात. म्हणजे भगवान गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त किंवा श्रीकृष्ण, श्रीराम किंवा आपले पत्री सर अशा अवतारी पुरुषांच्या जन्माच्या आधी हा अलौकिक आत्मा 100 वर्ष आधी असतो. अलौकिक आत्मा त्याच्या जीवन कालावधीत कोणत्याही वेळी भौतिक शरीरात प्रवेश करून वृद्ध आत्म्याची जागा घेऊ शकतो. यालाच आपण परकाया प्रवेश म्हणतो किंवा वॉक इन म्हणतो. प्रौढ आत्मा हा जो अलौकिक असं जेव्हा घडतं तेव्हा निव्वळ अलौकिक आत्म्याची उपस्थिती आवश्यक असलेली आध्यात्मिक, तात्विक किंवा सांस्कृतिक क्रांतीची प्रेरणा देण्यास त्याला पुरेशी होती. अलौकिक आत्मा क्वचितच कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतो. तरी सुद्धा तो असे शिक्षण जोपर्यंत या शिक्षणाने त्याच्या जीवनाच्या उद्देशामध्ये फार मोठी ढवळाढवळ होणार नाही असे तो आनंदाने घेतो. अशा प्रसंगी अलौकिक आत्मा हळुवारपणे पण निश्चयपूर्वक यापासून दूर होतो. आता आपण पत्री सरांबद्दल जर विचार केला तर ते वॉकिंग होते. म्हणजे वृद्ध आत्म्याच्या स्टेजमधून ते अलौकिक आत्म्याच्या स्टेजमध्ये आणि त्या स्टेजमधनं ते परमात्म्याच्या स्टेजला पोहोचले. म्हणजेच अमर्याद आत्मा किंवा अनंत आत्मा, परमात्मा. अमर्याद आत्मा साध्या प्रामाणिकपणाच्या जीवनाचं आकलन करतो. अनंत आत्म्याला सर्वज्ञानी असतो. हा त्याला कोणतेही शिक्षण घेण्याची गरज नसते. अनंत आत्मा लोकप्रिय प्रणालीला आधार देत नाही. सुसंघटित धर्म स्वीकारत नाही. अलौकिक आत्मा व अनंत आत्मा शरीर संबंधाचा पाठपुरावा करत नाही. तथापि बहुतेक वेळा उच्च कारण शरीर किंवा उच्च मानस शरीर वृद्ध आत्म्याला बाजूला सारते आणि अशा प्रकटीकरणाच्या वेळी लैंगिक सक्रियता थांबते. या आत्म्यांना माया आव्हान देत नाही. हा असतो अमर्याद आत्मा. आता हे आपण
जरा आत्म्याच्या लेवलवरती विचार केला, आपण प्रॅक्टिकली आपल्या आत्मज्ञानाच्या पायऱ्या बघूया. म्हणजे ही मनुष्यत्व करून माणूस देव कसा बनू शकतो. तर प्रभू रामचंद्रांनी आपले गुरु ब्रह्मर्षी वशिष्ठ यांना प्रश्न विचारला होता की परमेश्वराला प्राप्त करण्याचा उत्तम मार्ग कोणता. वशिष्ठ गीतेत सांगितलेलं आहे. तर पहिली पायरी आहे देवपूजा. माणूस देवपूजा करतो. नंतर दुसरी पायरी आहे मंत्र जप करतो. तिसरी पायरी आहे ध्यान करतो. आणि चौथी पायरी आहे त्याला समाधी स्थिती प्राप्त होते. या आपल्या सनातन धर्मात वेदात या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात काय सांगितलंय की पहिली पायरी आहे ध्यान. माणूस ध्यान करायला लागतो. ध्यान केल्यानंतर काही काळानंतर तो योगी बनतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत सांगतात की योगी भव अर्जुन. योगी झाल्यानंतर त्याच्या पुढची पायरी असते ऋषी. म्हणजे ऋषीला ज्ञान प्राप्त झालेलं असतं. त्याच्यानंतरची पायरी आहे मुनी. यांना ध्यान करून शरीर आणि मन आणि बुद्धी आणि आत्मा यांचा योग घडून जो आणतो तो योगी. आणि आत्म जेव्हा त्याचा तिसरा डोळा उघडतो तेव्हा तो होतो ऋषी. नंतर त्याला पुढची पायरी आहे मुनी. म्हणजे अधिक ध्यान साधना करून तप करून त्याला इतर सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे वाचा सिद्धी होते, मागचे पुढचे हे होतं, जन्म त्याला कळतात, माहिती कळते, तो होतो मुनी. आणि ह्या मुनीच्या नंतरची स्टेज आहे महर्षी. आणि महर्षीच्या पुढची स्टेज आहे ब्रह्मर्षी. या आपल्या सनातन धर्मात वेदात याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. बुद्ध धर्मात सुद्धा, बुद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथात सुद्धा या गोष्टी अधिक स्पष्ट केल्या आहेत. त्याच्यात ती पायरी आहे सोतापन्ना. सोतापन्ना म्हणजे जेव्हा गौतम बुद्ध त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परत येतात तेव्हा त्यांच्या वडिलांना राजा शुद्धोधनाला ते भेटतात. तेव्हा त्या राजा शुद्धोधनाला गौतम बुद्धाची भेट झाल्यानंतर सोतापन्ना स्थिती प्राप्त होते. ही आत्मज्ञानाची पहिली पायरी समजली जाते. यात आपल्या ज्या सगळ्या जी चक्र आहेत त्यातली खालची 2 चक्र जागृत होऊन स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टिकोनात खूप बदल होतो. जणू काही मानसिक क्लेश आणि व्यथांच्या बोगद्याच्या शेवटी त्यांना प्रकाश दिसू लागतो. वनवासात जाण्यासाठी अयोध्येत सोडताना श्रीरामांचा प्रवास येथून सुरू झाला. म्हणजे ती जी अवस्था होती ती स्वतःपण. सिद्धार्थाने राजमहाल सोडला, तेथून त्याचा हा आत्मप्रवास सुरू झाला. दुसरी पायरी आहे सकतागामी. सकतागामी झाल्यावर पूर्ण आत्मज्ञानी होण्यासाठी माणसाचा जन्म एकदाच घ्यावा लागतो. पण करुणापोटी विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी ते पुन्हा पुन्हा जन्म घेणे निवडू शकतात. इतर आत्म्यांच्या बाबतीत त्यांना जन्म घ्यावाच लागतो पुढच्या याच्या काळात. पण सकतागामी तिला झाल्यानंतर ते निवड करू शकतात. आणि खालची 3 चक्र त्यांची उघडून ते चौथ्या अनाहत चक्रामध्ये प्रवेश करतात. त्यांचे क्लेश संपतात. तिसरी पायरी आहे अनागामी. अनागामी झाल्यावर माणसाचा जन्म घ्यावा लागत नाही. त्याऐवजी आध्यात्मिक राज्यात जन्म घेऊन पूर्ण आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. पण ते मानव जन्म पुन्हा घेण्याची निवड करू शकतात.
त्यांची 4 चक्र उघडून 5व्या चक्रात ते प्रवेश करतात. त्याच्यानंतर आहे अरिहंत. अरि म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे नाश करणार. अरिहंत झाल्यावर आध्यात्मिक आपल्यातील 6 विकारांना मारणारा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद यांना जो मारतो, त्यांचा जो नाश करतो, तो अरिहंत. अरिहंत झाल्यावर आध्यात्मिक राज्यात सुद्धा जन्म घ्यावा लागत नाही. परंतु पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. परंतु मानव जन्म पुन्हा घेण्याची ते निवड करू शकतात. जसे विष्णू आणि महालक्ष्मी यांनी दशावतार घेतले. 7 चक्रांपैकी कमीत कमी 5 चक्रांची उघडलेली असतात. पण बहुतेक अरिहंत बुद्धाच्या काळात ऊर्ध्वगामी झाले नाहीत, पुढच्या स्टेजला झाले नाही. 5 चक्र उघडल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त झालं असं वाटतं. आपल्या स्वतःला बुद्ध झालो, आपण ऊर्ध्वगामी आत्मे झालो असं ते समजायला लागतं. आता यापुढे काही मिळवण्यासारखं नाहीच आहे, अशी त्यांची समज होती. मानव जन्मातील या स्थितीला पोहोचलेले बहुतेक आत्मज्ञानी इथपर्यंतच पोहोचतात. त्यांना इतकं छान वाटतं, आनंदमय वाटतं की पुढे जाण्याची इच्छाच राहत नाही. अरिहंत झालेल्यांना पूर्ण आत्मज्ञान प्राप्त ते ऊर्ध्वगामी झाल्याशिवाय होत नसते. पण पूर्णत्वास पोहोचण्यासाठी हे फार महत्वाचे नसते. म्हणून पत्रीसर सांगतात की ध्यानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतील. वाचा सिद्धी होईल, तुमचा तिसरा डोळा उघडेल, तुम्ही तुमचे मागचे पुढचे जन्म पाहू शकाल, लोकांना ओळखू शकाल, अशा अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील. पण त्यात तुम्ही अडकू नका. जसं आपण पुण्याहून मुंबईला चाललो आहोत, तर मध्ये लोणावळा लागतं. लोणावळा निसर्गरम्य ठिकाण आहे, त्या कोणालाही आवडत असं आहे. पण ते आपल्याला आवडलं आणि आपण ट्रेनमधनं किंवा याच्यावरनं लोणावळ्याला थांबून राहिलो, तर आपल्याला पोहोचायचं आहे मुंबईला. ते आपण पोहोचू शकू का? नाही पोहोचू शकणार. तसं ह्या अरिहंत आत्म्यांचं होतं आणि ते त्यातच अडकून पडतात. पण जेव्हा ते बुद्धांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचे काही आत्मे पुढच्या उच्च आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, त्यांना शरण जातात आणि त्यांच्या बुद्धांच्या कृपेने, म्हणजे बुद्ध म्हणजे फक्त गौतम बुद्धाचा अर्थ नाही आहे, तर जो ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, अशा लोकांच्या सहवासात आल्यानंतर त्यांची 7ही चक्रे उडून ते ऊर्ध्वगामी होतात, म्हणजे वरच्या स्टेजला होतात. ही गोष्ट फक्त बुद्ध किंवा उच्च दैवी ज्ञानीच अरिहंतांना दाखवू शकतात. आणि त्यांना काय वाटतं, झालं, संपलं, आपण झालो आत्मज्ञानी. अरिहंत झाले पण ऊर्ध्वगामी झाले नाही, असे हजारो अरिहंत आहेत. त्यातले थोडे बुद्धांची भेट झाल्यावर काही मिनिटात परावर्तित झाले, कारण त्यांनी स्वतःवर भौतिक आणि आध्यात्मिक भरपूर काम केलेलं आहे. येणाऱ्या युगात, आता जे नवयुग सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक माणसे अरिहंत होती, असे माता सरस्वती आणि माता महालक्ष्मी सुद्धा सांगतात. आनंद करुणेश यांनी 1000 सीड्स ऑफ जॉय या पुस्तकात हे सगळं लिहिलेलं आहे. कारण आता येणारा काळ जो आहे तो आध्यात्मिक उत्क्रांतीसाठी अतिउत्तम आहे. अरिहंत स्थिती ही दुःख विरहित स्थिती असते. याच्यानंतरची पुढची स्थिती आहे बोधिसत्व.
बोधिसत्व म्हणजे जे स्वतः आत्मज्ञानी होऊन त्यांना मागितल्यावर त्यांना कोणी सांगितलं की आम्हाला मार्गदर्शन करतात, अशा लोकांना ते मार्गदर्शन करतात. षट रिपूंवर स्वतः विजय मिळून शेजारी पाजारी नातेवाईक यांना ते प्रेरित करत असतात. ते बोधिसत्व. आणि बुद्ध स्थिती काय? बुद्ध स्थितीच हीच अंतिम स्थिती आहे. बुद्ध स्थितीत राहून शेवटचा श्वास सोडतात तो त्यांचा शेवटचा जन्म असतो. त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. बुद्ध स्थिती, श्रीकृष्ण स्थिती, महावीर स्थिती किंवा झोराष्ट्र स्थिती प्राप्त केल्यावर पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. आपले पत्रीसर सुद्धा या स्थितीत त्यांनी प्राप्त झाले होते. सर्व मानवजाती, ब्रह्मर्षी पितामह पत्रीसर, सर्व जगाला ज्ञानदेव सर्वांनी ब्रह्मर्षी व्हावे म्हणून शेवटपर्यंत झटले. म्हणजे साधना तम, रज आणि सत्वगुणांच्या मुक्ती, निर्वाण स्थिती, दुःखरहित स्थिती, दोषमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात आणि स्वतःसाठी मुक्ती मिळवतात. तर याच्यामध्येच पत्रीसरांनी साधनेचे पण 3 प्रकार दिले. आपल्या प्रत्येकाला मुक्ती पाहिजे असते, त्याच्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. ही साधना जी आहे ती जी करतात त्याला आपण साधना म्हणतो. तप आहे, त्याच्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे. या साधनेतनं साधना झाली की मग माणसाला आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि त्याच्या पुढची पायरी आहे परिसाधना. यालाच दुसऱ्या शब्दात साधना पूर्ण झाली की मुक्ती मिळते. दुसऱ्याच्या पुढची पायरी आहे परिमुक्ती किंवा परिसाधना. तर महानिर्वाण मोठे दुःखविरहित स्थिती, आसपासच्या सर्व लोकांना सुख देण्याचा ते प्रयत्न करतात. आणि तिसरी पायरी आहे महापरिमुक्ती किंवा महापरिसाधना. म्हणजे महापरिनिर्वाण स्थिती ही घोर दुःख विरहित स्थिती असते. संपूर्ण विश्वाचे कष्ट संपवून सुख मिळते. समस्त मानवांचे कष्ट दूर करून विश्वात सुख वाटणारा महापरिनिर्वाणाचा तो अधिकारी होतो. याच्यावरून आपण बघितलेलं आहे की ज्ञानदेव त्यांना लोकांनी अपार दुःख दिलं, त्रास दिला, पण ज्ञानदेवांनी जे पसायदान मागितलेलं आहे त्यात ते काय म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्वज्ञे दोषावे. तर त्यांनी सांगितलं की संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, त्यांची दृष्टबुद्धी नाहीशी व्हावी आणि प्रत्येक जण ही समाधानी व्हावा अशी त्यांची प्रार्थना आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांनी मला त्रास दिला त्यांच्यावरती तुम्ही असं करा, त्यांना हे करा. तर जेव्हा माणूस ह्या पायरीवरती पोहोचतो तेव्हा त्याला परम आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं. आणि त्याला काय कळतं की तुम्ही आणि मी वेगळे नाही आहोत. तत्वम असी अहम ब्रह्मास्मी या स्थितीत आपण पोहोचतोय. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही आपण त्या दृष्टीने कार्य करतो, इतरांना मदत करतो. ही ती आपली असते ती शून्य अवस्था. आणि या शून्य अवस्थेतून आपण जेव्हा महाशून्य अवस्थेत जातो तेव्हा आपण सर्वात्मा किंवा अमर्यादात्मा किंवा परमात्मा बनतो. म्हणून देवाचं वर्णन जे केलेलं आहे, देव कसा आहे? अनंत आहे, अनादी आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि आत्मा कसा आहे?
माणूस स्वतःला काय समजतो, तर माणसाला सुरुवातीला जो शिशु आत्मा असतो तेव्हा त्याला वाटतं की आपल्या सगळ्या शक्ती ह्या मर्यादित आहे. पण जसजशी त्याची ही आत्मिक प्रगती होत जाते तशी मग त्याला परमात्मा बनण्याची म्हणजे सर्वात्मा होण्याची इच्छा प्राप्त होते. त्या दृष्टीने त्याचा प्रवास चालू होतो आणि हे विश्वचक्र आहे, कालचक्र आहे. प्रत्येक अंशात्मा हा कधी ना कधी परमात्मा बनत असतो, पण त्याला काळ किती जाईल हे त्या आत्म्याच्या शिकण्याच्या वृत्तीवरून, परिश्रमावरून आणि त्याकडे तो कसं बघतो, कसा वागतो याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून याच्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत, पण त्यातला सगळ्यात सोपा मार्ग आहे ध्यान. आपण ध्यान करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर असं म्हणतात की सगळं जग आपल्या हातात आहे. हे जे बोट आहे हे आपलं शरीर आहे आणि माणूस सुरुवातीला असंच समजतो, माझं शरीर चांगलं म्हणजे मी चांगला, आरोग्यवान. पण नंतर त्याला कळतं की आपण फक्त शरीर नाहीये, आपण मन आहोत. शरीर जसं स्वस्थ पाहिजे तसं मन पण शांत पाहिजे, आनंदी पाहिजे. आपली बुद्धी चांगली पाहिजे, शुद्ध पाहिजे, हे त्याला कळतं. आणि जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा मग त्याला कळतं की आपण फक्त शरीर नाही, मन नाहीये, बुद्धी नाही, आपण आत्मा आहोत. मग हे जे शरीर आहे आणि मन तर सगळ्यात अशांत, मन तर चंचल, आपल्याला माहिती आहे. तर ह्या चंचल मनाला शांत करण्यासाठी आपण काय करतो, आधी शरीर स्वस्थ करतो, आरामात बसतो, सुखासनात बसतो, की ज्या आसनामध्ये आपल्याला आपल्या शरीराची आठवण येणार नाही, दीर्घकाळ आपण बसू शकतो. हे झाल्यानंतर आपण काय करतो, मनाला शांत करतो. पण मन शांत करणं सोपं नाहीये. म्हणून पत्री सरांनी ध्यानाचं शास्त्र बनवलंय. मन शांत करण्यासाठी आपल्याला आपल्या श्वासाची मदत घेतली. प्रत्येक श्वास जाणवायला लागला की आपलं मन आपोआप शांत होतं आणि आपली बुद्धी सुद्धा स्थिर होते. आणि जेव्हा आपलं शरीर स्वस्थ असतं, आरामात असतं, मन शांत असतं, बुद्धी स्थिर असते, त्यावेळेस आपल्याला आपल्या ह्या आत्म्याची जाणीव होते. म्हणजे शरीर आणि आत्मा जोडले जातात आणि आत्म्याला कळतं की अरे, मी फक्त शरीर नाहीये, मी फक्त मन नाहीये, मी फक्त बुद्धी नाही, तर मी आत्मा आहे. जेव्हा आत्म्याला ही जाणीव होते स्वतःबद्दलची, तेव्हा त्याला आठवते त्याची आई, म्हणजे ज्याच्यापासून तो तयार झाला त्या परमात्म्याची त्याला आठवण येते. तो परमात्मा म्हणजे हा अंगठा, परमात्मा. हे रामायणाच्या भाषेत जर आपण सांगितलं तर हा आहे कुंभकर्ण, खाणं पिणं आणि मस्त झोपणं, हे शरीर. हे बोट आहे रावण, पराक्रमी परंतु तेवढाच अहंकारी, त्याला स्वतःबद्दल गर्व होता. हे बोट आहे विभीषण, म्हणजे बुद्धी, त्याची विवेक बुद्धी जागृत होती म्हणून तो रावणाकडून रामाकडे आला. हे बोट म्हणजे आपला आत्मा, म्हणजे हनुमान. हनुमानात दुसरं नाव आहे वायुपुत्र, पवनपुत्र. आणि आपला आपण सुद्धा वायुपुत्र आहोत, म्हणजे हनुमानामध्ये आपल्यामध्ये ते मोठं साम्य आहे. तसंच हनुमान सर्व शक्तिमान आहे, शक्तीची देवता आहे, पण त्याला स्वतःला माहित नव्हतं की आपल्यात किती शक्ती. ती शक्ती
आहे हे त्याला जांबवंताने सांगितल्यानंतर मग तो समुद्र उल्लंघन करून लंकेत पोहोचला. आणि तशी स्थिती आपली आहे. आपल्यात किती शक्ती आहे हे आपल्याला माहित नाही. मग किती शक्ती आपल्यामध्ये? तर जेव्हा आत्म्याला कळतं की मी आत्मा आहे आणि ह्या परमात्म्याचा अंश आहे, हा परमात्मा सर्वात्मा ही माझी आई आहे, तेव्हा तो आत्मा आपल्या आईकडे जायला लागतो आणि परमात्मा बघतो की हा माझ्याकडे येतोय, म्हणून तो त्याच्याकडे जातो आणि दोघांची भेट होते. ही मुद्रा तयार होते. याला आपण म्हणतो ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. हा जीव आणि हा शिव, या जीवाशिवाची भेट ध्यानामध्ये होते आणि आपल्याला ज्ञान प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त होते की आपण कोण आहोत. अहम ब्रह्मास्मी तत्वम असी याची जाणीव आतून होते. आणि ही जाणीव झाल्यानंतर आपलं लक्षात येतं की परमात्मा आणि आत्मा म्हणजे आपण काही वेगळे नाही आहोत. हा, परमात्मा अनंत आहे, अनादि आहे, सर्व शक्तिमान आहे. आपण मर्यादित आहोत, पण त्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहे. समजा आपण कल्पना करू की परमात्मा हा समुद्र आहे, महासागर आहे. त्या महासागरातला थेंब म्हणजे आपण आहोत. तर त्या थेंबामध्ये महासागराचे सगळे गुण येतात आणि आपली खात्री पटते की आपणही परमात्म्याचे अंश आहोत. आपणच देव आहोत. आपल्यातलं देवत्व हे आपल्याला आतून जाणवतं की जे आपलं मूळ स्वरूप आहे तिथे आपण पोहोचतो. आणि म्हणून मग तुकाराम महाराज काय म्हणतात जाताना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणजे आत्म्याला माहिती असतं की आपलं स्थान कुठे आहे. विंदा करंदीकरांनी सांगितलंय की आपण ह्या जगात येतो तर आपल्याला वाटतं की आपण इथलेच आहोत, हे मालक आहोत, आपलं हे शरीर म्हणजे सर्व काही आहे. पण मग आपल्या लक्षात येतं की आपण तर हे शरीर जे आहे, हे शरीर हे एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलात आत्मा राहायला आलेला आहे. मग तो आत्मा काही दिवस राहतो आणि नंतर हे शरीर सोडून जातो, आपल्या शरीराचं शव बनतं. पण याचा अर्थ आत्मा नष्ट झाला का? नाही. आत्मा तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे अनंत आहे, अनादि आहे, सर्व शक्तिमान आहे. तसंच नैनंद दहती, त्याला कोणी अग्नी जाळू शकत नाही, त्यामुळे कुठलीही शस्त्र त्याला जखम करू शकत नाही, छिन्न विछिन्न करू शकत नाही. तर ही जाणीव आपल्याला होते आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण फक्त शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही. आणि हे आत्मज्ञान होण्यासाठी आपल्याला एक साधा सोपा मार्ग आहे, आणि तो म्हणजे ध्यान मार्ग. आणि ते ध्यान आपण आता करूया काही मिनिटं, आणि नंतर मग तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही जरूर विचारू शकता. तर आता कृपया सगळ्यांनी आरामात बसायचंय, सुखासनात बसायचंय. म्हणजे आपलं शरीर स्वस्थ करायचंय आणि आपलं मन शांत करण्यासाठी आपण आपला प्रत्येक श्वास बघायचा आहे. एरवी आपण केव्हा श्वास घेतला आणि केव्हा सोडला आपल्याला कळत नाही. पण आता आपली साधना हीच आहे की प्रत्येक श्वासाची जाणीव आपल्याला होते. नाकापासून नाभीपर्यंत जाणारी हवा आणि नाभीपासून नाकावाटे बाहेर पडणारी हवा त्या त्या अवयवात आपल्याला जाणवते का, हे फक्त पाहायचं आहे. ओढून ताणून काही करायचं नाहीये, आरामात बसायचंय. कारण ध्यानाची दुसरी व्याख्या आहे, काहीही न करणे म्हणजे ध्यान करणे. तेव्हा अगदी आरामात बसा, सुखासनात बसा. हातात काही ठेवू नका, शरीरावरती कुठेही
ताण तणाव येणार नाही अशा प्रकारे बसा. मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर बसू शकता. आजारी माणूस असेल, त्याला बसणं शक्य नसेल, तर तो झोपून सुद्धा हे ध्यान करू शकतो. कारण आपल्याला करायचं काहीच नाहीये, फक्त आपला श्वास साक्षी भावाने बघायचा आहे. तो नियंत्रित पण करायचा नाही, कंट्रोल करायचा नाहीये, किंवा श्वास सुद्धा मोजायचे नाहीये, किंवा श्वासावरती लक्ष केंद्रित पण करायचं नाही. कारण केंद्रित करणं म्हणजे एक आलं, पण आपल्याला एकावरती थांबायचं नाहीये. आपल्याला आपलं मन पूर्ण रिकाम होऊ द्यायचंय, विचार शून्य होऊ द्यायचंय. कारण तरच ती विश्वशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करेल. हे आपलं जे हाडामासाचं शरीर आहे, त्याच्या मागे आपण सगळे ऊर्जा शरीर आहोत. त्या आपल्या ऊर्जा शरीराशी आपण ही विश्वशक्ती जोडली जाते आणि आपलं शरीर मोबाईल सारखं चार्ज होत असतं, बॅटरी सारखं रिचार्ज होत असतं. आणि हे मिळाल्यानंतर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि त्याच्यानंतर आपण समाधी अवस्थेत पोहोचतो. त्याच्यानंतर शून्य अवस्थेत, आणि शून्यातनं महाशून्य अवस्थेत जातो. म्हणजेच आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. जीव आणि शिव एक होतात. तेव्हा आरामात बसा, सुखासनात बसा. आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकात घेऊन पहा. कारण हे जे आहे हे ध्यानाचं चिन्ह आहे. हे ध्यानाला बसण्याची पद्धत नाही. ध्यानाला असं बसायचंय, हाताची बोटं एकमेकात अलगद गुंफायचे, हात अलगद मांडीवर ठेवायचे आणि सगळं शरीर सैल शिथिल सोडून पायाची अडी घाला किंवा मांडी घालून बसा. आपले दोन्ही डोळे अलगद बंद करा आणि आपला नेहमीचा श्वास कसा चाललाय हे फक्त साक्षी भावाने पहा. जसा चालला असेल तसा चालू द्या. स्वतःहून काही बदल करू नका. बदल झाला तर तो आपोआप होऊ द्या. ओके. आणि आपल्याला मन रिकामं करणं कठीण असतं. ते सोपं जाण्यासाठी आपण ध्यानाला बसल्यानंतर कुठलाही मंत्र म्हणणार नाही आहोत, जप करणार नाही आहोत, देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करणार नाही, देवी देवतांचं, आपल्या गुरुचं नामस्मरणही करायचं नाहीये. कारण आपल्याला शून्यावरती जायचंय. आणि हे सोपं जाण्यासाठी आपण संगीताची मदत घेतो आहोत, की ज्यामुळे संगीत ऐकायला लागलं की डोक्यात 100 विचार असतील तर एक विचार येतो आणि एकावरतून शून्यावरती जाणं सोपं जातं. हे आणखीन सोपं जाण्यासाठी आपण पिरॅमिड शक्तीचा पण उपयोग करतो. कारण मंदिरात गेल्यानंतर जसं आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, प्रफुल्लित वाटतं, कारण आपल्या मंदिराचा कळस त्या वैश्विक ऊर्जेचे अँटेना सारखं काम करतो. पण गिझाचा जो पिरॅमिड आहे तो ही वैश्विक ऊर्जा खेचून घेण्यामध्ये तिप्पट प्रभावशाली आहे. आपण पत्री सरांनी या पिरॅमिड शक्तीचा उपयोग करून त्याच्या टोप्या बनवू शकता. तुम्ही टोपी वापरू शकता, पिरॅमिड वरती हँग करू शकता किंवा पिरॅमिड मध्ये बसू शकता. या पिरॅमिड शक्तीचा वापर केल्यामुळे आपलं ध्यान लवकर लागतं, चांगलं लागतं, ध्यानातले अनुभव उत्तम होतात, स्पष्ट होतात आणि आत्मिक प्रगती होते. आणि आपण जरी आधीचे किती जन्म घेतले असले तरी आपल्याला पुढचा जन्म घेण्याची गरज नाही. याच जन्मी आपण मुक्ती मिळवू शकतो. त्याच्याकरता भरपूर श्रद्धापूर्वक ध्यान साधना करणं आवश्यक आहे. आणि सोपी साधी पद्धत पत्री सरांनी आणली आहे. आणि ही पद्धत नवीन नाहीये. आपले सगळे देव, शंकर भगवान, विष्णू भगवान, हनुमान, सर्व याच पद्धतीने ध्यान करतात. हीच पद्धत भगवान गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी पुनर्जीवित केली. त्यावेळेस भाषा होती पाली. त्याचं नाव होतं आनापान सती. म्हणजे आन म्हणजे श्वास आत, अपान म्हणजे श्वास बाहेर, आणि सती म्हणजे बरोबर राहणे.
आपल्या श्वासोश्वासाबरोबर राहणे, एवढंच करायचं आहे. आणि त्यासाठी आपण पिरामिड शक्तीचा उपयोग करतोय. तर आपल्या सगळ्यांच्या भोवती मी एक मोठा पिरामिड उभा केलेला आहे आणि त्याच्या पायापासून 1/3 उंचीवरती आपण बसलेलो आहोत. आपला प्रत्येक श्वास बघत, मनात आलेल्या विचारांना सोडून देत आपण ध्यानावस्थेत चाललो आहोत. हे सोपं जाण्यासाठी आपण संगीताची पण मदत घेऊया. मॅडम, मंगल मॅडम. हो हो, लावते हा, लावते. चालेल. कृपया अगदी आरामात बसा, सुखासनात बसा, प्रत्येक श्वास पहा आणि या दिव्य मधुर सुरांचा आस्वाद घेत आपण सर्व हळूहळू ध्यानावस्थेत चाललो आहोत. एरवी आपण श्वास केव्हा घेतला आणि केव्हा सोडला आपल्याला कळत नाही, पण आता आपल्याला प्रत्येक श्वासाची जाणीव होते का पाहायचं आहे. आणि जसजसा आपला श्वास आपल्याला जाणवेल तसतसे आपल्या डोक्यातले विचार हळूहळू कमी होत जात आहे. आरामात बसा. आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ त्याबद्दलचे विचार सोडून देऊन राहूया फक्त वर्तमानात. वर्तमान आहे, आपण करतो आहोत आना पान प्रति ध्यान. आन म्हणजे श्वास आत, अपान म्हणजे श्वास बाहेर आणि सती म्हणजे बरोबर राहणे. आपल्या नेहमीच्या साध्या सोप्या श्वासाबरोबर राहणे, फक्त एवढंच करायचंय. मनात विचार येतील पण त्यांच्या मागे न धावता सोडून द्यायचं, पुन्हा श्वासावरती यायचं. आता हळूहळू आपल्याला आपला प्रत्येक श्वास जाणवतोय आणि जशी ही जाणीव तीव्र होते तसे आपल्या डोक्यातले विचार कमी कमी होत चालले. मन शांत होत आहे. आता प्रत्येक श्वास आपल्याला जाणवायला लागलेला आहे आणि श्वासाची जाणीव झाल्यामुळे आपल्या डोक्यातले विचार नाहीसे झालेले आहे. आपलं मन विचार शून्य झालेलं आहे. हा ध्यानशास्त्राचा पहिला नियम आहे आणि पत्रिकांनी सांगितलेल्या ध्यानशास्त्राच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे या विचार शून्य झालेल्या स्थितीत जी पोकळी निर्माण झालेली आहे भरून काढण्यासाठी दिव्य विश्वशक्ती ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात व्हायला लागलेली आहे. विचारातून आपल्या डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत असलेल्या 2,72,000 नाड्यांमधून आणि 30 नळ्यांमधून दिव्य चैतन्याचा प्रवाह प्रत्येक पेशी पर्यंत पोहोचलेला आहे.
आणि आपल्या शरीरातल्या लाखोपैकी या प्राणशक्तीचा साठा हळूहळू करताय. जसजसा साठा वाढतोय तसं तसं आपल्याला छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. त्याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. जस्ट एन्जॉय. आपण विसरून गेलो आहोत हे बाहेरचं जग. आपलं शरीर, आपली कामं, आपलं कुटुंब, समाज, सगळं सगळं विसरून आपण वाहत चाललो आहोत आपल्या श्वासाबरोबर. आपला हा नेहमीचा श्वास हाच आपला गुरु आहे. या गुरुच्या चरणांशी बसून लीन होऊन आपण आपल्याच श्वासात विलीन झालो आहोत. अनुभव घ्या, आनंद लुटा. वाटते जेवढं खोल खोल जाता येईल तेवढं जाऊया. अगदी आरामात बसून, सुखासनात बसून आपण संगीताचा आस्वाद घेत त्यावरती खोल खोल जातो आहे. आपलं मन आता पूर्ण रिकामं झालेलं आहे, विचार शून्य झालेला आहे, निरामय झालेला आहे. आणि ती चैतन्य आपल्या संपूर्ण शरीरात संचार करते. तिने आपलं सगळं नाडीमंडळ शुद्ध केलेलं आहे. परमानंदाच्या लहरी आतून अंतःकरणातून बाहेर पडत आहे. त्यांना सगळ्या जगात पसरवले आहे.
कृपा करून घडून गेलेला भूतकाळ आणि कोणालाही माहीत नसलेला भविष्यकाळ याबद्दलचे विचार सोडून देऊन राहूया फक्त वर्तमानात. हा आनंद आपण घेऊया. शेवटची 2 मिनिट आहे. फक्त आपण आणि आपला श्वास आणि मधुर दिव्य संगीत. शेवटचं 1च मिनिट आहे. प्रत्येक श्वास पाहत मनात आलेल्या विचारांना सोडून दे. आपण या आनंदाचा स्वीकार करतो, अनुभवांचा स्वीकार करतो आणि परिस्थिती आजूबाजूची कशी का असेल त्याला मार्गाने सांगितल्याप्रमाणे आनंदाचे डोळी आनंद तरंग याचा अनुभव ध्यानामुळे येत आहोत. आपण सगळ्यांवरती प्रेम करतो आहोत, सगळ्यांना आनंद देतो आहोत. त्यामुळे सगळे आपल्यावरती प्रेम करतायत, आपल्याला आनंद देत आहेत. प्रेम देत, आनंद देत आणि देत आपण नक्की थोडा वेळ या स्थितीत जाऊया आणि मग हळू ध्यानातनं बाहेर येऊया. कृपया डोळे बंद करू द्या. आता 5 4 3 2 1 आणि 0. डोळे बंद ठेवून हळूहळू आपल्या दोन्ही हाताची बोटं मोकळी करायची आहे. दोन्ही हात मोकळे झाले की आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. आपण आता संगीत बंद करणार आहोत. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. आपलं ध्यान खूप छान झालेलं आहे. ध्यानात मिळालेली शक्ती आपण साठवून घेऊया. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत हळूहळू खाली पाहत डोळे उघडायचे. खाली पाहत हात खाली आणायचे. काही क्षण शांत बसायचं आहे. आपला ध्यानाचा अनुभव आठवायचा आहे आणि मग हळूच डोळे उघडायचे. आपलं ध्यान खूप छान झालंय.
हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आपण डॉक्टर मंगल धेंड मॅडमचे आभार मानूया आणि पत्री सरांनी आपल्याला हे छान ध्यान दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. टाळ्या वाजवून, टाळ्या अशा वाजवायच्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर, खूपच छान ध्यान झालं. सुरुवातीचं पण झालं आणि आत्ताचं पण सुरेख झालं. खूप खूप धन्यवाद. आणि माहिती खूप छान मिळाली, म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टेप्स सगळ्या कळल्या. वेगळ्या वेगळ्या ग्रंथांप्रमाणे त्या कशा आहेत वर्णन केलेल्या त्या पण कळल्या. आपल्या 5 बोटांचं सुद्धा वेगळ्या वेगळ्या रेफरन्सने ते सगळं कळलं. तर खूप छान माहिती मिळाली आज. खूप खूप धन्यवाद. आता कोणाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर मी विनंती करेल, प्रश्न विचारा. तुम्ही कोणी सगळेजण आहात. मी सिक्युरिटी बदलते, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि व्हिडिओ ऑन करा किंवा नका करू, कसं तुम्हाला वाटतंय, आणि शंका विचारा. हात रेज करा म्हणजे मी त्यांचं नाव घेईल. तुम्हाला काही अनुभव सांगायचे आहेत का, किंवा तुम्हाला काही विचारायचंय का, शंका, किंवा सरांशी काही बोलायचंय का, तर जरूर हात वर करावा सगळ्यांनी. तर ज्यांना बोलायचंय त्यांनी व्हिडिओ सुरू करावेत. कोणाला मोकळेपणाने बोलायचंय बोला, हात वर कर. हा सर्वांनी मोकळेपणाने बोलावं. आपण मित्र आहोत. हा, सगळ्यांनी त्यामुळे मोकळेपणाने बोलावं. प्रश्न काही विचारणं सांगा गरजेचं आहे. सरांना, प्रश्न विचारायचा नसेल तर काही सांगा तुमच्या अनुभवात. एवढं PSSM काय दिलं, त्यामुळे तुम्हाला कसं बदल झाला ते सांगू शकता. ध्यानामुळे काय झालं ते सांगू शकता. आपलं सीतायन वाचलं त्याबद्दल सांगू शकता. सीतायन प्रोग्राम झाला. तर कोणाला बोलायचंय अनम्यूट करा आणि बोला. हात वर करा, नाही तर डायरेक्ट अनम्यूट करून बोलायला सुरुवात करा. कोणाला बोलायचंय का, का सगळे अजूनही ध्यानात आहेत? ध्यानातून बाहेर या. जर काही बोलायचं असेल तर बाहेर या, नाही तर मग तसंच चालू ठेवा ध्यान. हा, शुभांगी मॅडम बोला. अनम्यूट करा, व्हिडिओ सुरू करू शकता, बोला. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं, पुन्हा रिव्हिजन झाल्याचा आनंद मिळाला. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. मला 2-3 प्रश्न असे आहेत. एक म्हणजे आपण हे ज्या काही वेगवेगळ्या अवस्था तुम्ही सांगितल्यात, बालावस्था किंवा प्रौढ किंवा वृद्ध अवस्था, बरोबर आहे ना? शब्द बरोबर वापरलाय ना बरोबर, मी, बरोबर. अवस्था? नाही, हा. बरोबर आहे, बरोबर तर आहे. हा, तर एका जन्मात आपण अशा बऱ्याच अवस्था पार करू शकतो का? नाही, असं क्वचित घडतं. कारण शिशु अवस्थेपासून तर अलौकिक आणि परमात्म्याच्या अवस्थेपर्यंत सर्वसाधारणपणे प्रत्येक अंशात्म्याला 1000 जन्म घ्यावे लागतात. पण हो. काही आत्मे 400-500 हम्म, जन्मात सुद्धा त्या स्टेजला पोहोचतात. पण एका जन्मात ह्या गोष्टी घडत नाही. हम्म, हम्म. ओके, कारण ते रिअलायझेशन जेव्हा तुम्ही सांगत होता, तर ह्याचं रिअलायझेशन होणं हे एका जन्मामध्ये हळूहळू व्हायला लागतं. म्हणजे समजा पर्टिक्युलरली आपण एका ठराविक अवस्थेमध्ये आहोत आणि जेव्हा आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं, तेव्हा आपण ते शोध लावतो स्वतःबद्दल की आपण आपले हे हे लक्षणं आहेत, राईट? पण ह्या हो. लक्षणांची सुरुवात अगदी काही जन्मल्यापासून नसते झालेली. थोडीशी ती आपण इमॅच्युरिटी मध्ये असतो. नंतर हळूहळू हळू अनुभव म्हणा, ध्यान म्हणा, अजून वाचन म्हणा, किंवा तुमच्यासारख्या लोकांकडून काय काय ऐकल्यामुळे ते एक 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 आपण मॅच्युअर्ड होत जातो. तर ती पण एक इंटरनल प्रोसेस आहेच ना म्हणजे. नाही, बरोबर आहे ना. पण मला तुमचा प्रश्न काय आहे की या सगळ्या अवस्थांमधनं आपण एका जन्मात उच्च हा, अवस्थेपर्यंत नाही पोहोचू सगळ्या येऊ शकतो का? शकणार, पण एक तसं नाही दोन होत. तीन अवस्था वगैरे व्हायला तसं होत चान्स आहे नाही. का? परंतु काय असतं, आपण मागच्या जन्मात सुद्धा ध्यान केलेलं असतं आणि तेव्हा हा. त्या विशिष्ट स्टेजला आपण पोहोचलेलो असतो. परंतु हम्म, जेव्हा हा जन्म घेतो तेव्हा आपण ह्या मायाजालात विसरून गेलेलो असतो. पण हम्म, जेव्हा साधना करून आपल्याला काहीतरी निमित्त होतं, त्या कारणाने आपण परत या मार्गावरती येतो. अगदी काही लोक लहानपणीच येतात, काही लोक मध्यम वयात येतात, काही लोक वयासारख्या वृद्ध वयात सुद्धा येतात. परंतु हम्म. ते त्यात आल्यानंतर तुम्ही आता जे म्हणालात त्या अशा वेगवेगळ्या स्टेजमधून आपण जात असतो.
परंतु ती शिशु स्टेज किंवा अशी स्टेज नसते, तर ती फक्त तुमची रिव्हिजन असते. आणि मग हा त्या स्टेज मधनं पुढच्या ज्या स्टेज असतात त्या पत्रिका सांगतात की तुम्ही जर ध्यान मार्गाने जर गेलात तर ह्याच जन्मी तुम्ही त्या उच्च पदापर्यंत सर्वात्म्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे थोडक्यात ध्यान केल्याने आपण लवकर Yes. आपला प्रवास अगदी लवकर बरोबर, पुढे जातो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे अनेक जन्मांचे गोष्टी घालवण्यापेक्षा आपण शॉर्टकट आहे, थोडक्यात शब्द वापरायचा तर ध्यान हा थोडा बरोबर. शॉर्टकट आहे. येस येस जितकं जास्त आपण ध्यान करू तितकं आपण लवकरात लवकर ते रिअलायझेशन होतं, ते नॉलेज येतं, आपल्याला आपोआप समजायला लागतात गोष्टी. तर बरोबर. ध्यानाचे असे हजारो फायदे आहेत असं मला वाटतं. पण आता अजून एक प्रश्न असा आहे की हळूहळू आपल्याला कळायला लागतं की आपण या स्थितीपर्यंत आलेलो आहोत. पण हो आपल्या आसपास अनेक शरीराने आणि वयाने मोठी असलेली लोक सुद्धा असली तरी हं. समजतं की हे या अवस्थेत आहेत. म्हणजे त्यांच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत ज्याच्याशी आपण डील करतो. हो आणि मग व्यवहार सांभाळताना ती गोष्ट खूप डिफिकल्ट होते बऱ्याच वेळेला आपल्याला. की मग तेव्हा असा प्रश्न पडतो की यांना सांभाळून घ्यायचं लहान म्हणून की यांचा कसंही वापर किंवा वागणं सहन करायचं. तर ह्या द्विधा मनस्थितीमध्ये सुद्धा आपण जातो. अशा वेळेला काय करायचं? आता अशा वेळेला असं असतं की माणूस वयाने मोठा असेल, वृद्ध असेल, पण हम्म, त्याचा आत्मा शिशु आत्मा असू शकतो किंवा बालात्मा असू शकतो किंवा हो युवा आत्मा असू शकतो. पण आपण जर त्याच्या पुढच्या स्टेजला असू हे आपल्याला कळतंय तर आपण त्याच्याकडे फक्त दोन दृष्टिकोनातून बघायचंय. एक म्हणजे त्याला जर पुढच्या स्टेजला आणण्यासाठी आपल्याला काही मदत करता येत असेल तर आपण करायची आहे. हम्म, पण त्याच्याबरोबर आपण लहान होऊन चालणार नाही. म्हणजे त्याचे गुण आपल्यात उतरवायचा आपण प्रयत्न करायचा नाही, त्याच्यासारखा व्हायचा प्रयत्न करायचा हम्म, नाही. हम्म, हम्म. काळजी पण घ्यायची नाही तर आपण हा पण आपण त्याला लहान समजून मग काय होतं की तो डिसएडव्हान्टेजेस पण घ्यायला लागतात लोक. की आपल्याला वाटतं की जर त्याला कळत नाही, त्याला पण त्याची जाणीव अजून झाली नाहीये, की तो बालावस्थेमध्ये आहे, त्याला कळत नाहीये. पण याच मुद्द्यावर जर अनड्यू ऍडव्हान्टेजेस घ्यायला लागले लोक आपले, तर आपण काय करायचं अशा वेळेला? आपण अशा लोकांपासून दूर राहायचं. हा, ओके. क्लिअर कट. म्हणजे खरं असं आहे अगदी बेसिकली की हम्म, आपण जे आहे ज्या स्टेजला असू तेव्हा हम्म, त्याच्यापेक्षा खालच्या स्टेजच्या लोकांपासून आपण दूर राहायचंय आणि आपल्या हम्म. बरोबरच्या किंवा आपल्यापेक्षाही उच्च स्टेजमध्ये त्यांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ राहण्याचा आपण प्रयत्न करायचा. हा, पत्री सरांनी हे सांगितलंय. बरोबर. येस करेक्ट. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. मी माझं धन्यवाद काही सांगत शुभांगी नाही मॅडम. मॅडम. थँक्यू. शुभांगी मॅडम धन्यवाद. अजून कोणाला विचारायचंय? अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? ध्यानातून बाहेर आलात का तुम्ही? का ध्यान अजून चालू आहे? कोणाला प्रश्न नसेल तर मग मीटिंग बंद करू किंवा काही सांगायचं नसेल तर. चला सर, खूप खूप धन्यवाद आणि बाकीच्या सगळ्यांना सुद्धा खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि शेवटपर्यंत कार्यक्रम अटेंड केला. ध्यानात चालू असेल तर ध्यान चालू राहू दे, ते महत्वाचं आहे. चला, येस. गुड नाईट सगळ्यांना. सर गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू मंगल धन्यवाद. मॅडम. येस.